श्री स्वामी समर्थ. जबरदस्त व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद दिलेला आहात मित्रांनो. पण बऱ्याच लोकांच्या मला कमेंट आलेली आहेत की गुरुजी ही जांभी हळद आहे, निळी हळद आहे का, काळी हळद आहे का. तर मित्रांनो, पहिली गोष्ट, काळी हळद हा विषय तुम्ही डोक्यातून काढून टाका. कारण काही लोक केमिकलमध्ये बुडवून हीच हळद केमिकल किंवा ऑइल पेंटमध्ये बुडवून काळी करतात. पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा की बऱ्याच लोकांचा मला फोन आला की गुरुजी कुलूप वगैरे उघडतं का किंवा काय. तर मला एक व्हिडिओ पाठवला आहे, तो तुम्ही व्हिडिओ पहा आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगतो याची माहिती काय आहे ती. व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्याकडे सेम हळद आहे, लक्षात घ्या. आपल्याकडे जी हळद आहे ती काळी रेष येणारी काळी हळद, त्याला जांभी हळद म्हणतात. तुम्ही जर नेटला जरी ब्लॅक टर्मरिक म्हणून टाकला तर हीच हळद तुम्हाला दिसणार आहे, दुसरी कोणती दिसणार नाही. याचं नावच काळी हळद आहे, लक्षात घ्या. काळी हळद याचा अर्थ काय आहे लक्षात घ्या की शिजवल्यानंतर ह्यामध्ये जांभी असते ती काळी पडते शिजवल्यानंतर. आत्ता तुम्ही जर कंद ओपन केला तर तुम्हाला ते निळीच दिसणार. लक्षात घ्या, कुणाला आपल्याला फसवायचं नाही आहे आणि कुणाकडून काय पैसे यासाठी आपल्याला करायचं नाही. आपल्या शेतामध्ये आहे त्यामुळे आपण ही देत आहोत, कारण ह्यापासून आपल्याला उपयोग झाला आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ही हळद बरेच लोक म्हणतात काळी आहे किंवा जांभी आहे, निळी आहे. तर ते प्रत्येकाची मत वेगवेगळे आहेत. आम्ही काळी हळद म्हणून त्याची पूजा करतो, चामुंडा देवीचं प्रतीक म्हणून त्याची पूजा करतो. ही जांभी हळद म्हणा किंवा निळी हळद म्हणा, जे काय असेल ते उघडपणे मी सांगून तुम्हाला देणार आहोत. ज्यावेळी तुम्हाला हळद दिली जाते तेव्हा पूर्णपणे माहिती दिली जाते की हळद आपण कशासाठी घेतो आणि काय कारण आहे. आपली भावना चांगली आहे आणि देणाऱ्याची भावना आणि घेणाऱ्याची भावना चांगली असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट येणार आहे. मनामध्ये निसंकोच कोणती वाईट भावना आपण ठेवायची नाही आहे. कारण बऱ्याच मंडळीचे मला मेसेज येतात, फोन येतात की असे गुरुजी अशीच हळद आम्ही एका ठिकाणाहून घेतली. हा एक मेसेज पहा तुम्ही. किती रुपयाला हळदीचे कंद घेतले पहा. आपण फक्त 50 रुपयाला एक कंद देतो आहे, तो पण कंद केवढा मोठा आहे पहा. तोच कंद आपल्याकडून घेऊन लोक नको त्या भावाला विकतात, ती गोष्ट वेगळी. पण आपण लक्षात घ्या 200 रुपयाला 4 कंद देतो आहे. त्यामध्ये कुरिअर चार्जेस 70 रुपये आहेत, लक्षात घ्या. म्हणजे सांगायचं भावार्थ काय, माझ्याजवळ आहे त्याचा उपयोग तुम्हाला पण व्हावा, तुमच्या वास्तूमध्ये ठेवा, त्याच्यापासून तुमची प्रगती व्हावी, ही भावना आपली आहे, लक्षात घ्या. आणि 200 रुपये म्हणजे काय खूप असे मोठी रक्कम नाही आहे, लक्षात घ्या. लोकांच्या मनात काय येतं देव जाणे. आपल्याला काय देवा परमेश्वरानं खूप काही दिलेलं आहे. फक्त एवढंच आहे की आपल्याकडे ज्या वस्तू आहेत त्याचा उपयोग तुम्हा सर्वांना व्हावा आणि वास्तूमध्ये एक सकारात्मकता निर्माण व्हावी. वास्तूमध्ये काही गोष्टी असतात, काही तत्त्व असतात, लक्षात घ्या. कारण प्रत्येक गोष्ट बाबा कोणत्या ना कोणत्या कारणावरती अवलंबून असते. त्यासाठी काही वृक्ष आपण पूर्वीपासून आलेले आहेत, पंचपल्लव वगैरे आहेत.